राहुरीपासून काही अंतरावर ऑलरेडी सरांचं गुरु प्युअर व्हेज म्हणून हॉटेल आहे आणि आता ते अजून एक नवीन प्रॉपर्टी चालू करतात. मग त्या संदर्भात त्यांनी आपल्याला साईट व्हिजिटला बोलवलं होतं. मग एकंदरीत जर बघायला गेलं तर पूर्ण प्रॉपर्टी आपण चेक केली, त्यांचं बेसिक सिव्हिल वर्क झालेलं होतं आणि त्यानंतर आता डिटेलमध्ये मग आपण चर्चा केली. बऱ्याच ठिकाणी त्यांच्या लेवल अपडाऊन होत्या, आपण त्यांना त्याबद्दल पण गाईड केलं की त्यांना वास्तूचा त्रास नको व्हायला. किचनचं पोझिशन कुठं असायला पाहिजे, किती स्क्वेअर फूट असायला पाहिजे, त्याचे काही लेआउट्स वगैरे आपण त्यांना बनवून दिले. त्याच्यानंतर बाहेरच्या साईडला साधारणतः लाईव्ह किचन मध्ये आपल्याला काय काय करायचं, ओपन सिटिंग एरिया मध्ये आपल्याला काय काय करायचंय, आतमध्ये कवर्ड सिटिंग मध्ये काय कसं राहणार आहे, वरती बॅन्क्वेट आला आहे तर त्याचा आपल्याला कशा प्रकारे फायदा करून घेता येईल, त्याच्या कशा प्रकारे आपल्याला तिथं मल्टिपल प्रोग्राम्स करता येईल, यामध्ये पण आपण डिटेलमध्ये चर्चा केली. इक्विपमेंटची अप्रॉक्स कॉस्ट किती लागेल हे आपण त्यांना सांगितलं. टेबल चेअरची कॉस्ट आहे किती लागेल ते आपण त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर एकंदरीत जर बघायला गेलं तर किचन इक्विपमेंट झालं, क्रॉकरी झालं, ते कुठून कुठून काय काय घ्यायचे हे पण आपण त्यांना लीड्स जनरेट करून दिला. बिलिंग सॉफ्टवेअर बद्दल त्यांना माहिती दिली. ते एक्झिस्टिंग रेस्टॉरंटला जे बिलिंग सॉफ्टवेअर यूज करतात ते वेगळ्या कंपनीचं होतं. आपलं जे बिलिंग सॉफ्टवेअर आहे त्याबद्दल आपण त्यांना व्यवस्थित गाईड केलं, जेणेकरून त्यांना अजून त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे काम करता येईल. अशा छोट्या मोठ्या गोष्टींवरती डिटेलमध्ये चर्चा करून आपण त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.